हॅलो लेडीज, दिस इज एस अँड दिस इज जी बिहाइंड द कॅमेरा. येस. तर आम्ही विचार केला की तुम्हाला असे काही प्रोडक्ट रेकमेंडेशन किंवा क्विक हॅक्स आणि टिप्स देऊ शकतो जे तुम्हाला तुमच्या नेक्स्ट ट्रॅव्हलसाठी कामी येतील. आणि हा व्हिडिओ होतोय स्ट्रेट फ्रॉम केरला, ॲज यू नो. येस. सो माझ्या काही रेकमेंडेशन्स नंतर जीकडे पण असे रेकमेंडेशन्स आहेत जे तुमच्या कामी येतील. नक्कीच. सो लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ आणि बघूयात की व्हॅनिटीमध्ये काय. सगळ्यात पहिल्यांदा तर ही व्हॅनिटी जी बॅग आहे ना, ती मी घेतली होती आपल्या खास तुळशी बागेतनं. तिथे एक शॉप आहे. त्या शॉपमध्ये तुम्हाला सुंदर सुंदर हवे तसे ऑर्गनायझर्स मिळतात. ओके. अगदी प्रत्येक गोष्टीचे. मला वाटतं की एकदा त्या शॉपमध्ये जा. आणि ऑर्गनायझरचा विषय असा आहे ना, ऑफलाईन घेतल्यावर वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळतं, कारण तुम्हाला माहिती आहे त्याचा मटेरियल, एव्हरीथिंग साईज वगैरे सगळं कळतंय तुम्हाला. जर तुम्हाला खूप घ्यायचे असतील ना, खूप सगळे घ्यायचे असतील तर ऑफलाईन पण ऑप्शन्स चांगले मिळतात. तर या बॅगमध्ये पहिल्यांदा बघूयात की अशा कोणते रेकमेंडेशन्स आहेत माझ्याकडे जे तुम्हाला कामी येऊ शकतात. ओके, लेट्स स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा हे अर्थ रिदमचं ना, म्हणजे एक काइंड ऑफ रियुजेबल वाईप आहे. ओके. आता ह्याचा मुद्दा असा होतो की ठीक आहे, म्हणजे आपण टॉवेल वगैरे आणलेला असतो ब्लाब्लू, बट जसं आपण एका स्किन केअरच्या व्हिडिओमध्ये बघ जी म्हणालोय की 2 टॉवेल ठेवायला पाहिजेत, चेहऱ्यासाठी वेगळं आणि अंगासाठी वेगळं. बरोबर. पण हे ट्रॅव्हल मध्ये मग कसं होतं की तुम्ही 2 नाही ठेवू शकत. बरोबर. हे इतकं छोटंसं आहे ना, चेहरा पुसायला हे इतकं सुंदर आहे. आणि शिवाय ह्याच्या 2 साईड आहेत. मी एका साईडने समजा काही मी मेकअप लावला असेल तर तो एका साईडने तिथे क्लिनिंग करते आणि दुसरी साईड फक्त टॅप करण्यासाठी वापरते. परत हा धुवायचा, सकाळपर्यंत वाळतो. फेसचं हे सगळं काम करतं. आय हायली रेकमेंड दिस. आणि हे मला वाटतं खूप सेलमध्ये अफोर्डेबल ऑप्शनमध्ये मिळून जातं तुम्हाला. हे पहिली गोष्ट मी रेकमेंड करीन. आता दुसरं रेकमेंडेशन माझ्याकडे आहे, हे पोर मिनिमायझर प्रायमर आहे इनसाइटचं. ओके. ऍक्च्युली हे प्रायमर एकतर पहिल्यांदा खूप छोटंसं आहे, ट्रॅव्हल फ्रेंडली, आणि तुला माहिती 110 रुपयात मिळतं हे. सेल असेल तर 99 मध्ये पण मिळून जातं हे. आणि हे ऍक्च्युली कसं होतं, आपण कधी कधी फिरायला जातो तेव्हा दमट प्रदेशात असू शकतो किंवा बाहेर जातो तेव्हा आपल्याला घाम येऊ शकतो. हे पोर्सला ना व्यवस्थित ब्लर आउट इफेक्ट देतं. जरी तुमच्याकडे नसतील, म्हणजे तुमच्याकडे नसेल की म्हणजे म्हणतो ना की मला नाही माहिती की पोर्ससाठी काय करू किंवा मेकअपचं काय करू, तरी सुद्धा नाईस, चांगलं आहे. माझं पुढचं रेकमेंडेशन आहे एका पावडरचं. म्हणजे कधी कधी नको वाटतं, तुम्ही कॉम्पॅक्ट वगैरे असं मेकअपी जायला नको वाटतं ट्रॅव्हलमध्ये. आणि टॅल्कम पावडर हँडी होते, स्पेशली जेव्हा तुम्ही अशा दमट ठिकाणी जात असाल ना, तेव्हा कॉम्पॅक्ट ठीक आहे, म्हणजे हाईड करतं तुमचे पोर्स, करतंय हे करतंय ते काही ना काही असेल त्याचं. पण एक पावडर मध्ये मला जो मॅटिफाय इफेक्ट वाटतो ना, तो मला नाही वाटत. आणि फ्रेश वाटतं ना पावडर. अजून पण तू मानेला वगैरे पण लावू शकतेस, अंडर आर्म्स मध्ये लावू शकतेस. किंवा सगळ्यात हॅक छान म्हणजे कधी कधी कसं होतं, म्हणजे आपण मुलांचे शिशूचे जे कपडे असतो ना ते धुतो, ट्रॅव्हलमध्ये पण धुतो, पण त्यानंतर म्हणजे जेव्हा एकदम छोट्या बेबीजचे असतात, पण त्याच्यानंतर असं होऊ शकतं की त्याला वास लागून राहिलाय, तर तुम्हाला तो पूर्ण बॅग मध्ये नसेल पसरवून घ्यायचा, तर त्या नॅपीजवर ह्या जर तुम्ही पावडर टाकल्या, कारण की याला चांगला वास आहे, तर तो वास पण जातो. आणि ही यार्डलेची खरंच छान आहे. म्हणजे ही आहे नॅचरली, काय व्हॉट इज दिस, लेस म्हणून काहीतरी व्हेरियंट आहे. म्हणजे मी बघितलंय की पॉन्ड्स शिवाय दुसरं काही वापरलंच नाहीये मुलींनी. तर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर इवन दिस इज अ गुड ऑप्शन. नाईस. व्हॉट्स नेक्स्ट? नेक्स्ट मी म्हणेन की ऍक्च्युली याचं असं प्रोडक्ट लिंक वगैरे मला नाही सापडणार, कारण मी हे ऑफलाईन घेतले. तर मला असं वाटतं तुम्हाला 2 तरी क्लच असले पाहिजेत. एक छोटूसू एखादं स्टेटमेंट क्लच की ज्याने छान छान फोटो वगैरे काढता येतील, आणि एक असं क्लच की म्हणजे सगळे केस सावरून बसेल. हो यार, ते खूप इम्पॉर्टंट असतं. आणि मध्येच गरमी होते ट्रॅव्हल करताना आणि सुचत नाही. किंवा अगं आपणच, म्हणजे जीने तर असं बऱ्याचदा केलं की फोटो काढताना मग मी केस मोकळे सोडते. हो. तर मग त्यासाठी हे 2 गोष्टी तुमच्या बॅग मध्ये एकदा बसल्या ना की तुम्ही सॉर्टेड असता. तर एक सुंदर असं स्टेटमेंट छोटूसं क्लच पफ करण्यासाठी किंवा अर्धे केस बांधण्यासाठी, आणि एक मोठं वालं क्लच, यू ऑलवेज नीड इट.
आता मी कॅमेराच्या मागे येते अँड Yes. लेट सी की जीच्या व्हॅनिटी बॅग मध्ये काय आहे. ठीक आहे, चलो जी तुझ्या व्हॅनिटी मध्ये सांग आमच्यासाठी काय काय रेकमेंडेशन. येस, सो लेट्स स्टार्ट विथ माय व्हॅनिटी किट. सगळ्यात पहिले मी हे रेकमेंड करीन बॉडी वॉइसचं AHA अंडरआर्म रोल ऑन. Right. मला त्यांनी खूप फ्रेश वाटतं आणि मे बी ट्रॅव्हलमध्ये तुम्हाला फ्रेग्रन्स पेक्षा जास्त फ्रेश वाटण्याची खूप गरज आहे. अग्री. तर बॉडी वॉइसचं हे म्हणजे आणि हे लॉंग लास्टिंग आहे. मी आतापर्यंत वापरून पाहिलेत, कर्मेसीचं पण वापरून पाहिलं आणि ते समरमध्ये खूप नाही उपयोगात येत. त्यामुळे बॉडी वाईज जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल खास करून तर हे नक्की वापरा. ओके, नेक्स्ट इज की एक चांगला कंगवा असणं तुमच्या सोबत हे खूप इम्पॉर्टंट आहे. हा वेगाचा कंगवा तसा बघायला गेलं तर महाग आहे, पण 2 वर्ष झाली असे मी हा एकच कंगवा वापरते आणि म्हणजे एवढा पण मोठा नाही की कॅरी नाही करता येणार. पर्समध्ये पण टाकता येतो, छोट्या स्लिंगमध्ये पण टाकता येतो, व्हॅनिटीमध्ये टाकता येतो आणि छान आहे, म्हणजे स्टर्डी आहे. आणि ते प्लॅस्टिकचे वगैरे कंगवे वापरत बसण्यापेक्षा आय वुड रेकमेंड की एकदाच 400-500चा एक कंगवा घ्या आणि तो 2-3 वर्ष वापरा. तर तुम्हाला छान बरोबर. जाईल. आणि अजून एक सांगू का, ह्या कंगव्याचा जो कलर आहे ना तो इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ना असा म्हणतो ना आईच्या भाषेत म्हटलं तर मळखाऊ. मळखाऊ, हो. पण तरी आजीबाईचा कंगवा नाही वाटत. नाही वाटत. म्हणजे दिसायला पण मी म्हणेन अस्थेटिक, म्हणजे कंगव्याच्या मानाने बराच अस्थेटिक आहे ग तो. हो. नाही का. नेक्स्ट रेकमेंडेशन इज हे वाव स्किन सायन्सचं शिया बटर लॅक्टिक ऍसिड वालं बॉडी लोशन. ट्रॅव्हल साईज आहे हे. बरोबर. तर त्यामुळे हे म्हणजे मोठं मॉइश्चरायझर नाही कॅरी करू शकत ना आता आपण ट्रॅव्हल मध्ये आहोत तर. बरोबर. तर हे छान आहे, म्हणजे हे खूप बेसिक आहे आणि स्मूथ टेक्स्चर आहे याचं. मला वाटतंय की हे पॅराबिन आणि मिनरल ऑइल सिलिकॉन्स, पॅराबिन फ्री आहे, सिलिकॉन फ्री आहे, मिनरल ऑइल पण नाही आहे याच्यात असं यांनी क्लेम केलंय आणि इट रिअली वर्क्स वेल. बरोबर. ट्रॅव्हल साईज एक मॉइश्चरायझर घेऊन तुम्ही नक्कीच जाऊ शकता. बरोबर. येस. सो हा होता आमचा क्विक रेकमेंडेशन्स व्हिडिओ. आम्ही ट्रॅव्हल करताना काय काय वापरतोय आणि आम्हाला काय सूट होतंय, काय काय वर्क झालंय आमच्यासाठी, हे होप तुम्हाला आवडलं असेल. आणि ही केरला सिरीज जर तुम्ही बघितली नसेल तर जाऊन बघा. खूप काही काही इंटरेस्टिंग व्हिडिओज आहेत यामध्ये. सो वी जस्ट होप दॅट यू एन्जॉय दिस सिरीज. फॉर नाव विल रॅप अप दिस एपिसोड. दिस इज जी And this is S.